नमस्कार मंडळी, शीतल धवड यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पूर्ण थाळी, सागर संगीत थाळी महाराष्ट्रीयन ती करणार आहोत. तर उन्हाळ्यात मिळणारी जी चवळीची भाजी असते, मुबलक प्रमाणात उपलब्ध असते आता बाजारात, विटॅमिन्स पण भरपूर असतात त्यामध्ये. तर ती आज आपण स्पेशली करूया आणि इतर पदार्थ पण. तर बघा, सर्वप्रथम भाजी छान निवडून 2-3 पाण्यांनी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि बाल्कनीमध्ये थोडे चाळणीमध्ये त्याला पाणी सुकण्यासाठी ठेवायचं, किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावर पण आपण घरामध्ये फॅनखाली ठेवू शकतो. आणि मग सुकल्यानंतर त्याचे बारीक बारीक असं आपण कट करून घ्यायचं. थोडे देठर आले तरी चालेल, ते पानच नको, देठांमध्ये पण विटॅमिन असते. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा, जो असा लांब लांब पातीचा चिरून घ्यायचा, 1-2 टोमॅटो, 1 पाव भाजी आहे ही साधारण, आणि नेहमीच्या वापरातील आपलं तिखट, मीठ, मसाले, धनिया, तेल, हे सगळं पण आपण जवळ ठेवूया. छान धुतलेले कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, हे सर्व सामग्री आपण रेडी ठेवूया. चला तर आता आपण भाजी बनवूया. बघा, रोजच्या जेवणामध्ये काय करायचं हा आपल्याला प्रश्नच पडत असतो. म्हणून उन्हाळ्यामध्ये ह्या भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात, तर आपण त्या घरी आणायच्या आणि काही विशिष्ट कालावधीसाठीच त्या उपलब्ध असतात. त्यामुळे त्या भाजीचा आपण आस्वाद घेतला पाहिजे. फक्त थोडी निवडायची आणि सुकवायची थोडी मेहनत आहे यामध्ये. बाकी चवीला पण खूप छान लागते आणि कमी तेलातील भाजी मी नेहमी करीत असते, आणि घरगुती साहित्य जे आहे आपले तेच मी वापरत असते. त्यामुळे असं काही खूप महागडे सामान वगैरे यामध्ये लागत नाही. म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याकडे नोटिफिकेशन्स येऊन जाणार की कोणते मी व्हिडिओ टाकले, नवीन रेसिपी बनवली. त्याकरिता बेल आयकॉनला टच करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि एक छान तुम्हाला आवडली की नाही, तुम्ही करून बघितली की नाही भाजी, कमेंट करून घ्या. शीतल धवळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता आपण कांदा टाकला, मिरची टाकली, मोहरी जिऱ्याचा तडका दिला, आता लसणाची पेस्ट टाकली आपण त्यामध्ये, आणि हे सगळं अंदाजाने टाकायचं. आता गृहिणी म्हटलं म्हणजे, किंवा जेंट्ससुद्धा आजकाल स्वयंपाक करतात, तर हे सर्व अंदाजाने आपल्याला रोजच्या याच्यामध्ये करतानीच आपल्याला किती टाकायला पाहिजे वगैरे आपल्याला समजतेच. तरी पण व्हिडिओ बघता बघता पण आपल्याला अंदाज येतोच की 1 टोमॅटो टाकला, 1 कांदा टाकला, आणि मीडियम पॉवरवर भाजी करायची. छान टोमॅटो होऊ द्यायचे 2 मिनिट, आणि थोडं दाबल्यानंतर त्याचा पण रस सुटतो, अशी बघून घ्यायची झाली की नाही. आणि त्यामध्ये आता आपण पूर्ण ही भाजी टाकायची चवळीची. त्यामध्ये आपण शेंगदाणे पण घालू शकतो, पण मी घातलेले नाही. थोडं निंबू आवडत असेल तर निंबू पण पिळायचं. आता आपली भाजी शिजत आलेली आहे, थोडी दाबून बघायची. यामध्ये आता आपण तिखट, हळद आणि धनिया पावडर आणि अगदी थोडा गरम मसाला घातलेला आहे. 2 मिनिटं ठेवल्यानंतर परत बघा, आता भाजी संपूर्ण आपली शिजलेली आहे आणि डिशमध्ये वाढण्यासाठी अगदी रेडी आहे. छान आपण लाल मिरचीचे काप करून पण सुकी मिरची यामध्ये आपण टाकू शकतो, म्हणजे दिसायला ही भाजी छान दिसते. मग आता
भाजी तर रेडी आहे आपली. आता मग खायची कशासोबत? तर आता आपण छान चपाती करूया. तुपाची आवडत असेल तर तुपाची, आणि तेल लावून आवडत असेल तर तेलाची करायची. छान उंडा मळून घ्यायचा आणि त्याला छान तूप लावायचं. लाटल्यानंतर अशी त्रिकोणी पोळी आपण करून घेऊया, छान लाटायची. आणि मग आपली तव्यावर छान खरपूस अशी शेकून घ्यायची. With the ocean as my guide, top down riding, let the west coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the आपल्या streets of छान आता खरपूस पोळ्या पण तयार झालेल्या आहे. आणि भेंडीची भाजी मी आधीच करून ठेवलेली होती. आता आपण छान संपूर्ण थाळी सर्व करूया. वरण भात, त्यामध्ये काकडी, आता आपण केलेली चवळीची भाजी, भेंडीची भाजी, आणि अजून काय दिसते तुम्हाला समोर? सांडगे, जे गोल गोल दिसतात ना, ते टोमॅटो आणि पोह्याचे सांडगे मी केलेले आहे. तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर मी कमेंट करा तशी, कारण उन्हाळ्याचे हे साठवणीचे पदार्थ करायलाच पाहिजे. म्हणजे वर्षभर आपल्याला छान ऊन दाखवून टिकाऊ असे असतात ते करून ठेवायचे. आणि छान तूप आवडत असेल खायला तर वरणावर गरम गरम तूप घ्यायचं. आणि हे जे लांब लांब आहेत ना, ते पण खिचडीसोबत वगैरे छान खातात. ते पण मी तळलेले आहे सांडगे आणि हे. तर बघा, अशी आपली ही स्वादिष्ट, अगदी साधी महाराष्ट्रीयन सागर संगीत थाळी रेडी आहे. चला तर मग छान तयार करा आणि मस्तपैकी टेस्टी आणि हेल्दी जेवण करा. graffiti tells tales on the subway line. Lost souls searching, trying to redefine. Echoes of struggle in alleys tight, fighting for a moment under neon light. Corners hum with the jazzy groove. Time stands still, it's hard to move. The rhythm of life, fast.